गृहिणींनो, हीच वेळ आहे काळजी घेण्याची. नमस्कार, फूड अँड फाइंड्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळा अतिशय कडक सुरू झालेला आहे. काही दिवसांपासूनच उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वतःचं आरोग्य स्वतः जपलं पाहिजे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणं आवश्यक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घरच्या घरी स्वतःची प्रकृती कशी सांभाळाल याबाबत काही टिप्स. सकाळी दात घासल्यावर गाईच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे 2-2 थेंब नाकात घालावेत, ज्याला नस्य असं म्हणतात. यामुळे डोकं आणि डोळ्यातील उष्णता शमते. खमंग, कोरडं, शिळं, खारट, अति तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसंच आमचूर, लोणचं, चिंच इत्यादी आंबट, कडू आणि तुरट पदार्थ खाणं टाळावं. कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, टिकण्यासाठी रसायने वापरलेले फळांचे डबाबंद ज्यूस यांचे सेवन टाळावं. या पदार्थांमुळे पचनशक्ती बिघडते. शिवाय त्याच्या अतिसेवनामुळे त्वचारोग सुद्धा होऊ शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान खूप लागत असल्याने पुरेसं पाणी प्यावं. या दिवसात सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी. प्लॅस्टिकची चप्पल वापरू नये. कडक उन्हात जायचे असेल तर पाणी पिऊन जावं. डोकं आणि डोळ्यांचं उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी आणि गॉगलचा वापर करावा. उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. 10-15 मिनिटांनंतरच पाणी प्यावं. बऱ्याच लोकांना सवय असते, बाहेरून आलं फ्रीजचा दरवाजा उघडायचा आणि थंड बॉटल तोंडाला लावायची आणि गटागटा पाणी प्यायचं. हे अतिशय चूक आहे. ज्या दिवसात फ्रीजचं पाणी पिऊन किंवा कूलर वापरून घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होतो. म्हणून साधं किंवा माठातलं पाणी प्यायचं. कूलरमधलं पाणी म्हणजे बरेच लोक कूलरमध्ये बॉटल ठेवतात की बॉटल थंडी व्हावी. अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. यानंतरची 9वी टिप आहे, वाळ्याच्या मुळांच्या 2 जुड्या तयार करायच्या. एक जुडी पिण्याच्या पाण्यामध्ये घालायची आणि दुसरी उन्हात वाळत ठेवायची. दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवलेली जुडी पिण्याच्या पाण्यात आणि पाण्यातली जुडी उन्हात ठेवायची. याप्रमाणे दररोज करायचं. हे वाळ्याचं पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे. अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास, उन्हात फिरणं आणि तहानभूक रोखून धरणं इत्यादी गोष्टी टाळाव्या. 11वी टीप आहे, जळवात म्हणजेच पायांना भेगा पडणे आणि उष्णता यांचा त्रास होत असल्यास हातापायांना मेहंदी लावू शकता. आपल्या चॅनलवर बरेच मेहंदीचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जाऊन नक्की बघा. केसांना मेहंदी कशी लावायची, स्वतःचीच मेहंदी कशी लावायची, या सगळ्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. यानंतरची 12वी टीप आहे, मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेय म्हणजेच कोल्ड ड्रिंक्स टाळा. यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर प्रवासात पाणी आणि कांदा सोबत ठेवा. थोडं सुद्धा बाहेर जायचं असेल तर एक छोटीशी बॉटल पाण्याची सोबतच असावी. उच्च प्रथिनयुक्त अन्न म्हणजेच हाय प्रोटीन डाएट टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका. जर तुम्ही बाहेर काम करत असाल किंवा जर तुमच्या घरचे कामासाठी बाहेर जात असतील तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके आणि चेहरा झाकून घ्या. तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. यामुळे बरेच ॲक्सिडेंट्स होण्याची संभावना असते. तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा. ORS, लस्सी, तोराणी म्हणजेच तांदूळचं पाणी, ज्याला आपण पेज म्हणतो, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी इत्यादी घरगुती पेय नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत होते. जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या. बऱ्याच शेतकऱ्यांकडे गोठा असतो किंवा जर तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील, कुत्रा, मांजर, त्यांना सुद्धा सावलीत ठेवा आणि भरपूर पाणी द्या. तुमचे घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा, म्हणजे गुदमरल्यासारखं होणार नाही. पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा.
कमीत कमी 2दा तरी उन्हाळ्यामध्ये आंघोळ करण्याचा प्रयत्न करा. कैरीचं पन्ह, लिंबू सरबत, जिऱ्याचं सरबत, शहाळ्याचं पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरीराचं रक्षण होण्यास मदत होते. अशाच नवनवीन टिप्स ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी बेल आयकॉन आहे त्यामध्ये ऑल सिलेक्ट करा. म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन जाईल. आणि जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आणि लाईक आणि शेअर केलं तर मला माझं चॅनल ग्रो करण्यास मदत होईल आणि हे संपूर्णतः तुमच्यासाठी फ्री आहे. चला तर मग आत्ताच सबस्क्राईब करा. आता आपण बघूया उष्माघातामुळे बाधित झालेल्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार कसा करायचा ते. उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड जागी आणि सावलीखाली ठेवा. त्या व्यक्तीला ओल्या कपड्याने पुसून काढा, जसं स्पॉन्जिंग करतात तसं. शक्य असल्यास वारंवार शरीर धुवा. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी घाला. त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करा. त्या व्यक्तीला ORS प्यायला द्या किंवा लिंबू सरबत, तोराणी किंवा जे काही शरीराला रिहायड्रेट करण्यासाठी उपयुक्त आहे असे पेय द्या. व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो, म्हणून रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. हे सदैव ध्यानात ठेवा. हे उपाय करून आपण उष्माघाताचे बळी जाण्यास वाचवू शकतो. जर तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय तर या टिप्स फॉलो करायला विसरू नका. काही लोकांना उन्हाळा त्रास देऊ शकतो. जर तुम्ही उन्हाळ्यात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर काही टिप्स फॉलो करा. या ट्रॅव्हलिंग टिप्स तुमचा प्रवास सोपा करतील. तर पहिली टिप अशी आहे, उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन. तुम्ही कुठेही प्रवासाला जाल तर पाण्याची बॉटल सोबत ठेवावी. याशिवाय फळांच्या रसांचा आहारात समावेश करावा. हे तुम्हाला हायड्रेट ठेवेल. घरी बनवलेल्या फळांच्या रसाचाच समावेश करा. बाजारात मिळणाऱ्या कोल्ड्रिंक्सच्या बॉटल वापरू नका. तर दुसरी टीप अशी आहे, उन्हाळ्याच्या काळात सूर्याच्या अतिनील किरणांच्या जास्त संपर्कामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे तुमच्यासोबत हाय SPF सनस्क्रीन नक्की ठेवा. मी कुठलं सनस्क्रीन वापरते आणि काय स्किन केअर करते हे जर जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे. उन्हाळ्यातील ॲक्टिव्हिटीजमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपू शकते. अशा स्थितीत पोर्टेबल चार्जर सोबत असल्याची खात्री करा. दिवसभर मध्ये मध्ये ब्रेक घेणं महत्त्वाचे आहे. विशेषतः उन्हाळ्यात विश्रांतीसाठी आणि फ्रेश होण्यासाठी थंड इंडोअर ठिकाणी थोडा वेळ घालवा. तुम्ही गरम ठिकाणी जात असाल तर सुती कपडे पॅक करा. सुती कपड्यांशिवाय हलके फॅब्रिकचे कपडेही या ऋतूत चालतात. उन्हाळ्यात टोपी देखील पॅक करायला विसरू नका. याशिवाय सनग्लासेस ठेवा. हे तुमचे डोके आणि डोळे कडक उन्हापासून वाचवतील. आता मुलांच्या शाळेला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. आजकाल आपण पहिलेसारखं मुलांना बाहेर जास्त खेळू देत नाही. तर आपण काय ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे हे आपण जाणून घेऊया. उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की मुलं खूप आनंदित होतात. परंतु याच दरम्यान त्यांना काही ना काही नव्या गोष्टी शिकण्याची योग्य वेळ असते. पालकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांबरोबर वेळ घालवलाच पाहिजे. परंतु त्यांना अशा काही गोष्टी शिकवाव्यात ज्या त्यांना नेहमीच कामी येतील. पहिली आहे, मुलांच्या आवडीच्या ॲक्टिव्हिटीजचा उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंद घेता येऊ शकतो. मुलांना त्यांच्या आवडीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतवा, जसे की पेंटिंग, डान्सिंग, सिंगिंग. यामुळे सुट्टीत झोपणे, खेळण्याशिवाय अशा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमध्ये छान वेळ जाईल. जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर समर कॅम्पसाठी पाठवा. जर तुमच्या मुलांना फिरण्याची आवड असेल तर त्यांना समर कॅम्पला जरूर पाठवा. ज्यावेळी त्यांना काही नव्या गोष्टी शिकायला मिळतीलच, पण त्याचसोबत त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. दुसऱ्या इतर मुलांसोबत ते मिळून मिसळून राहतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते पालकांशिवाय कसे राहायचे हे सुद्धा शिकतील. तिसरी टीप आहे, घरातील कामे शिकवा. मुलांना तुम्ही घरातील काही सोपी कामे शिकवू शकता, जसे की किचनमध्ये वस्तू व्यवस्थित कशा ठेवायच्या, फळभाज्या कापायच्या, स्वच्छता कशी करायची, असे काही. या व्यतिरिक्त काही सोप्या रेसिपीज सुद्धा तुम्ही मुलांना शिकवा. चौथा ऑप्शन आहे, ऑनलाईन कोर्स लावा. समर वेकेशनसाठी खास कोर्स तयार केलेले असतात. अशातच तुम्ही मुलांना एखादा त्यांच्या आवडीचा ऑनलाईन कोर्स लावा. ते तिथून काहीतरी शिकतील. या व्यतिरिक्त तुम्ही मुलांना योगा किंवा व्यायामाचे कोर्सही लावू शकता. पाचवी टीप आहे, स्वयंपाक शिकवा. अनेकदा लहान मुलांना रेसिपी करायला आवडतात. त्यामुळे तुम्ही त्यांना रेसिपी करण्याचा देखील सल्ला देऊ शकता. छोट्या रेसिपी तयार करण्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या. उदाहरण, सॅलड, बेबी कॉर्न मसाला, ज्यूस, मिल्कशेक, ब्रेड बटर अशा रेसिपीज मुलांना तयार करण्यास मदत करा. त्यामुळे तुमचे मुलं देखील स्वयंपाकात गुंतेल आणि तुम्हाला मदत देखील करेल.
ज्यामुळे तुमचे देखील काम हलके होण्यास मदत मिळेल. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी मुलांना भूक लागेल त्यावेळी मुलं आपले पोट भरणं इतके करून खाऊ शकतात. 6वी टीप आहे अभ्यासाची गोडी लावा. आता तुम्ही म्हणाल, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काय अभ्यासाची गोडी लावायची? मे महिना म्हणजे मुलांकरता सतत खेळ खेळणे इतकेच माहिती असते. पण या संधीचे तुम्ही तुमच्या मुलांकडून सोने करून घ्या. मुलांना शुद्ध लेखन काढण्याचा सल्ला द्या, ज्यामुळे मुलांचे हस्ताक्षर सुधारेल. तसेच त्यांना अभ्यासाची गोडी देखील लागेल. तसेच टेबल पाठ करण्याचा सल्ला देखील देऊ शकता. त्यांना त्याचा फायदाच होईल. 7वी टीप आहे साफसफाईची आवड निर्माण करा. आजकाल कोणालाही साफसफाई म्हटले की नाकं मुरडली जातात. कोणालाही साफसफाई करायला आवडत नाही. प्रत्येक जण साफसफाई करण्यास नकार देतात. पण तुम्ही तुमच्या मुलांना विश्वासात घ्या आणि त्यांच्यासोबत साफसफाई करा, ज्यामुळे त्यांनाही आवड निर्माण होईल आणि ते तुम्हाला साफसफाई करण्यास मदत करतील. आणि या उन्हाळ्यामध्ये लागलेल्या सवयी तुम्ही वर्षभर देखील फॉलो करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अशा नवनवीन टिप बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.